नमस्कार. आज आपण भारतीय आय.टी. क्षेत्रात सध्या काय चाललंय यावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत, विश्लेषणं आहेत. यातून काय महत्त्वाचे ट्रेंड्स दिसतायत आणि भविष्यात काय होऊ शकतं हे समजून घेऊया. हो, नक्कीच. सुरुवात करूया का? हो, पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे मोठ्या कंपन्या TCS, इन्फोसिस, विप्रो, HCL टेक यांचं लक्ष आता पारंपरिक R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरून थोडं हललेलं दिसतंय. बरोबर. आता जास्त फोकस AI आधारित सेवांवर आहे. म्हणजे प्रॅक्टिकल AI वापरणं, ऑटोमेशन आहे, एंटरप्राइज ॲप्स आहेत, वेगवेगळ्या AI सिस्टम्स एकत्र आणणं म्हणजे इंटिग्रेशन यावर भर दिसतोय. इंटिग्रेशनवर भर. आणि यासाठी मग कुशल लोक पण लागणार, बरोबर? AI/ML मधले. अगदी. आणि त्याची सध्या कमतरता आहे. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर अपस्किलिंगचे कार्यक्रम पण सुरू झालेत. लोकांना नव्याने ट्रेनिंग देण्याचे. आणि हे फक्त टेक्नॉलॉजीबद्दल नाहीये. ही एक बिझनेस स्ट्रॅटेजी पण आहे. कंपन्यांना जास्त मार्जिन हवंय. अच्छा. म्हणजे जिथे जास्त नफा मिळेल त्या सेवांकडे कंपन्या वळतायत. पण मग याचा कमाईच्या अंदाजांवर काय परिणाम होतोय? खास करून मोठ्या कंपन्यांसाठी. आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या तिमाहीबद्दल काय वाटतंय? मोठ्या कंपन्यांसाठी म्हणजे इन्फोसिस, TCS यांच्यासाठी आर्थिक वर्ष 26ची पहिली तिमाही थोडी धीमी असू शकते. माफक वाढ अपेक्षित आहे, कारण असं दिसतंय की कंपन्या टेक्नॉलॉजीवरचा जो ऐच्छिक खर्च असतो ना, तो थोडा कमी करतायत सध्या. ओके. म्हणजे मोठ्या कंपन्या जरा जपून पाऊल टाकतायत. मग मध्यमस्तरीय कंपन्या जशा मास्टेक्स, सोनाटा, बिर्ला सॉफ्ट. हो, त्यांच्यासाठी चित्र थोडं जास्त आशादायक आहे. मास्टेक्स, सोनाटा, बिर्ला सॉफ्ट, एम्फेसिस या कंपन्या चांगली कामगिरी करू शकतात असं वाटतंय, कारण त्यांची नवीन ग्राहक मिळवण्याची क्षमता म्हणजे पाईपलाईन व्हिजिबिलिटी चांगली आहे आणि त्यांचे सेवा देण्याचे मॉडेल्स पण जास्त लवचिक आहेत. म्हणजे त्यांना परिस्थितीनुसार जुळवून घेणं सोपं जातंय. बरोबर. आणि एकूण बघितलं तर IT वरचा खर्च वाढतोच आहे. आर्थिक वर्ष 25 मध्ये महसूल $280 अब्ज वर गेलाय, म्हणजे 5.1% वाढ. आणि आर्थिक वर्ष 26 मध्ये $300 अब्ज कडे वाटचाल अपेक्षित आहे. पण आव्हानं पण आहेत ना. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल ऐकतो आपण. मंदीची भीती. हो, ते आहेच. अमेरिकेतील आर्थिक दबाव, मंदी येईल की काय ही भीती याचा परिणाम होतोय. एक्सेंचरसारख्या मोठ्या जागतिक कंपन्या बघा ना, त्यांना नवीन काम मिळायला उशीर होतोय. यातून मागणी कमी असल्याचे संकेत मिळतात. आणि अमेरिकेची व्हिसा पॉलिसी, H-1B निर्बंधांबद्दल काय? तो एक मोठा आणि दीर्घकालीन धोका आहेच. H-1B व्हिसाचे नियम कडक झाले तर भारतीय कंपन्यांना तिथं माणसं पाठवणं किंवा ठेवणं अवघड होतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे GCCs म्हणजे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स. अनेक मोठ्या परदेशी कंपन्यांनी भारतात स्वतःची ऑफिसेस उघडली आहेत. हो, म्हणजे ते काम भारतीय IT कंपन्यांना देण्याऐवजी स्वतःच करून घेतात. बरोबर. त्यामुळे भारतीय कंपन्यांना मिळणाऱ्या कामावर परिणाम होऊ शकतो. हे पण एक आव्हान आहे. पण मग काही सकारात्मक गोष्टी पण असतीलच की नाही? सगळंच निगेटिव्ह नाहीये ना? नाही, नक्कीच नाही. सकारात्मक गोष्टी पण आहेत. उदाहरणार्थ HCL टेक बघा. त्यांनी आर्थिक वर्ष 26 साठी चांगला अंदाज दिलाय. 2 ते 5% महसूल वाढीचा. हा इतर मोठ्या कंपन्यांच्या सावध अंदाजांपेक्षा खूप वेगळा आणि जास्त आशावादी आहे. अच्छा. आणि यामागे काय कारण असू शकतं? त्यांचं AI आणि क्लाउडवर जे लक्ष आहे ते एक महत्त्वाचं कारण असू शकतं. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे भारतात डेटा सेंटर्स उभारण्यावर खूप भर दिला जातोय. हो, हे ऐकलंय. यामुळे भविष्यात क्लाउड आणि AI साठी जी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज लागणार आहे त्याची मागणी वाढेल आणि याचा फायदा अर्थातच IT कंपन्यांना मिळेल. आणि रुपयाचं अवमूल्यन, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला की यांना फायदा होतो ना? हो, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण यांचा बराचसा महसूल डॉलर्समध्ये येतो. त्यामुळे रुपया कमजोर झाला की यांना इथे जास्त रुपये मिळतात. हा एक फायदा आहेच. त्यामुळे पुढे बघताना आपल्याला काही गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. Q1 FY26 चे निकाल काय येतात? AI आणि क्लाउडचा वापर किती वेगाने वाढतोय? अमेरिकेची आर्थिक स्थिती कशी राहते? हो, आणि व्हिसासारखे नियामक बदल काय होतात या सगळ्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात भारतीय IT कंपन्या आता स्वतःला बदलतायत, AI आणि क्लाउड इंटिग्रेटर म्हणून पुढे येत आहेत आणि आर्थिक वर्ष 26 मध्ये वाढ अपेक्षित आहे, पण कदाचित माफक असेल, पण स्थिर असेल. अगदी तसंच. ऑटोमेशनची मागणी वाढतीये, रुपयाचं मूल्य आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे घटक त्यांना आधार देतील. पण हो,
अमेरिकेची अर्थव्यवस्था, तिथली धोरणं आणि कंपन्यांनी खर्च कमी केला तर वाढीवर मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे दृष्टिकोन असा आहे की आशावादी राहा, पण सावधपणे. गुंतवणुकीच्या दृष्टीने काय म्हणता येईल मग? मोठ्या कंपन्या विरुद्ध मध्यम कंपन्या. गुंतवणुकीचा विचार केला तर ज्यांना स्थिरता आणि डिव्हिडंड हवा आहे त्यांच्यासाठी TCS, इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्या होल्ड करणं ठीक आहे, असा सल्ला दिला जातोय. पण जर जास्त वाढीची अपेक्षा असेल तर एम्फेसिस, सोनाटा, मास्टेक सारख्या मध्यमस्तरीय कंपन्यांमध्ये जास्त क्षमता दिसू शकते. आणि HCL टेकबद्दल काय? त्यांचा अंदाज तर चांगला आहे म्हणालात. हो, HCL टेक तिच्या वाढीच्या अंदाजामुळे आणि AI वरच्या फोकसमुळे एक चांगली संधी म्हणून नक्कीच पुढे येत आहे. तर थोडक्यात मोठ्या कंपन्यांकडून माफक वाढ तर मध्यम कंपन्यांमध्ये जास्त वेग दिसण्याची शक्यता आहे. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात आला. जर मोठ्या IT कंपन्या आता स्वतः नवीन R&D करण्याऐवजी म्हणजे मूलभूत संशोधन करण्याऐवजी इतरांनी बनवलेलं तंत्रज्ञान एकत्र आणून सेवा देण्यावर इंटिग्रेशनवर लक्ष देत असतील तर मग भविष्यात लागणाऱ्या खऱ्या अर्थाने नवीन आणि मूलभूत तंत्रज्ञानाची निर्मिती कोण करणार? भारतात कोण नवीन कल्पना आणणार? पारंपरिक मोठ्या कंपन्यांव्यतिरिक्त कोण असेल जो हे बदल घडवून आणेल? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच.